हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोहब्बत का शरबत। अगदी थंडगार, शरीराला गारवा देणारा असा मस्त सरबत असतो आणि बनवायला तर अगदी सोपा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं मी थंडगार दूध घेतलेलं आहे 2 ग्लास। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बर्फ घालू शकता। परत रूह अफजा घेतलेला आहे 2 मोठे चमचे। 1 वाटी बारीक करून घेतलेले आहे कलिंगड, थोडेसे सब्जाचे बी आहेत आणि चवीपुरती साखर आहे। तर बघा, सगळ्यात आधी आपण दुधामध्ये रूह अफजा घालून देऊया। जर रूह अफजा घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही गुलकंद मिक्सरला फिरवून वापरू शकता किंवा रोज इसेन्स ही घालू शकता। पण जो खरा मोहब्बत का शरबत असतो त्याच्यामध्ये रूह अफजा हा वापरलाच जातो। बघा किती सुंदर पिंक कलर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये सब्जा बी घालून देऊ। शरीराला अगदी गारवा असं हे सब्जा बी देतं, उष्णता कमी करतं शरीरातली। बघा, भरपूर असे सब्जा बी मी इथं घातलेले आहेत। आता आपण साखर घालणार आहोत। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। रूह अफजा हे गोड असतं, त्यामुळे तुम्हाला आवडत इतपत गोड तुम्ही साखर याच्यामध्ये घालून द्या। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। आता बघा, आपण याच्यामध्ये कलिंगडचे तुकडे घालून देऊयात। अतिशय चवदार आणि अगदी थंडगार असा हा मस्त सरबत लागतो। एकदा नक्की करून बघा। आणि रूह अफजा हे इझिली कोणत्याही किराणा मालमध्ये उपलब्ध होतं। तुम्हाला अगदी 1 लिटरची बाटली घ्यायची गरज नाहीये। या रूह अफजाची 250 ml ची बाटली सुद्धा उपलब्ध आहे। उन्हाळ्यामध्ये 3-4 वेळा तरी हा मोहब्बत का शरबत हा प्रत्येक घरी बनवला जातो। एकदा या पद्धतीने हे ट्राय करा। बनवायला सोपा आणि अगदी थंडगार मस्त असा आपला मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे। तर बघा, आता ग्लासमध्ये आपण हा सरबत सर्व करूया। बघा, इथं मी बर्फ वापरलेला नाहीये। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फ घालून द्या, पण शक्यतो लहान मुलं पिणार असतील तर बर्फ वापरू नका। बघा, थंडगार असं दूध घातलेलं आहे आणि आपलं मोहब्बत का शरबत रेडी आहे। परत एकदा याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडेसे कलिंगडचे तुकडे घालून देऊयात। बघा, या सरबताच्या एका ग्लासने अगदी शरीराला गारवा मिळतो, अगदी थंड असं वाटतं। असा आपला मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे। फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।